मी तुम्हाला संसारामध्ये अशा मोठ्या माणसाचं नाव सांगतो की त्याच्यासारखा संसारिक जगात जन्मालाच आला नाही. तुम्ही राजा रावणाचं नाव ऐकून आहे का? रामायणातला. त्या राजा रावणाला 80,000 बायका होत्या. किती बायका होत्या? 80,000. त्याची प्रॉपर्टी जर पाहायला गेले तर कोटी गरज येते काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी गरज सोन्याची होती. असं रामायणामध्ये उल्लेख आहे की रावणाच्या एका चौकटीला 22 क्विंटल सोनं लागलं होतं. किती लागलं होतं? आता तुम्ही मोबाईल असेल साध्या फोनमध्ये नका हिशोब करू, आयफोन असेल तर बघा, 7 कोटी 22 क्विंटल गुणिले 7 कोटी. मोबाईलमध्ये हिशोब करायचा असेल तर मोबाईलमधून धुपनील हिशोब लागणार. एवढा मोठा राजा रावण होता. 80,000 बायका होत्या, 1,00,000 मुलं होते, 1,25,000 नातू होते. बरं झालं तुमच्या मतदारसंघात जन्माला आलं नाही ते, नाही तर रावणच खासदार, रावणाची बायको मंडोदरी आमदार, रावणाचा दुसरा भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष. तुम्ही ताणच नाही घ्यायचा. मार्केट कमिटीला सुद्धा रावणाचा दुसरा मुलगा इंद्रजित. आपण फक्त मतदान करायचं, डोकं लावायचं. ज्याच्याकडे 3,05,000 मतदान घरचं आहे, बाकीचं दारूचं कोंबड्यावाला सोडून द्या, तिथं सहज गोळा केला असतं त्याला. एवढा मोठा राजा रावण होता. पण महाराज वर्णन करतात, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी हे गेल्याये, सांगा ते कवडी केरणाये, सांगा ते कवडी. जर संसारात अपूर्ण असेल तर आपल्यासारख्या 2-2, 4-4 एकरावाल्यानं डोकं लावायचं नाही. म्हणून जीवनामध्ये संसाराविषयी अपेक्षा करू नका. जो सुखरूप असणारा भगवान परमात्मा जीवनामध्ये आपलंसं करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेविना जीवा सुख नोहे. आणि देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या सगळ्या दुःखाला कारणीभूत आहे अभंगाचं दुसरं चरण. यरती माई दुःखाची जनाची, यरती माई दुःखाची जनाची, यरती माई दुःखाची जनाची, यरती माई दुःखाची जनाची, यरती माई मायबाप, ज्या संसाराविषयी आपण प्रयत्न करतो, ज्या संसारात एवढं मन तुमचं आणि माझं गुंतलंय ना, त्या संसारातल्या सगळ्या गोष्टी कशा आहे? धनानी भूमो पश्वश्य गोष्टी, नारी गृहद्वारी जन स्मशाने, देहे सीतायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. मायबाप, या जाणाऱ्या गोष्टीविषयी विचार करण्यापेक्षा जीवनामध्ये असं काहीतरी करा की तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमच्या नावाचा सुगंध दरवळला पाहिजे. मी खरं सांगू का महाराज तुम्हाला, संसाराविषयी प्रयत्न करणाऱ्या माणसाला जीवनामध्ये सगळ्यात मोठा अज्ञानी म्हणलेलं आहे. म्हणून जाणाऱ्या गोष्टी महाराजा, एरती माई के दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. ज्याचा आधी नाहीये
आणि ज्याचा अंत नाहीये. या संसाराचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, फलकट तो संसार येथे सार भगवंत. म्हणून बसणाऱ्या मंडळी माझी विनंती आहे, एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झाला. देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा. मार्केट कमिटीचं इलेक्शन लागलं, तुम्ही किती धावपळ करायला लागले. मग तुम्ही राजकारणाच्यासाठी प्रयत्न करता, घर कसं बांधायचं याच्यासाठी प्रयत्न करता, मुलीला इंजिनियर करायचं, मुलाला MBBS करायचं, सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करता. मग तुम्ही मी मरणार याच्यासाठी कधी प्रयत्न करणार आहे? तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी? हो, अरे एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्याने माझ्या मरणाचीच तयारी गड्या हो. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. तुम्ही आणि मी तुमच्याने माझ्या जीवनातला शेवटचा पर्याय देव ठेवलेला आहे. आणि माझी इच्छा अशी आहे की तुमच्याने माझ्या जीवनातला पहिला पर्याय देव ठेवला पाहिजे. अरे डॉक्टर प्रयत्न करतो आणि प्रयत्न केल्यानंतर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळी डॉक्टर येतात त्यावेळी डॉक्टरच्या मुखातला पहिला शब्द असतो, हे बघा मला जेवढं करता आलं तेवढं मी केलं, आता या पेशंटला वाचवण्याचं काम कोण करणार? कोण करणार? देव. मग बसणाऱ्या मंडळींना फक्त एवढीच विनंती आहे, जिथं विज्ञान थांबतं तिथं आमचं अध्यात्म सुरू होतं, तर आमच्या अध्यात्माचा शेवट कुठं असेल याचा विचार करा गड्या हो. मी दररोज सांगतोय, एका माणसाची सिर ब्लॉकेज झाली गड्या हो. त्याला संभाजीनगरच्या जिल्ह्यातल्या खूप मोठ्या एका हॉस्पिटलमध्ये भरती केलं. त्याचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर त्याला काढलं आणि साध्या जनरल वॉर्डमध्ये त्याला शिफ्ट केलं. ज्या दिवशी सुट्टी त्या दिवशी डॉक्टरने काढलं 25 लाख रुपये बिल. ते डॉक्टरचं ते बिल पाहिल्यानंतर माळकरी म्हातारं होतं, रडायला लागलं. आणि रडायला लागल्यानंतर डॉक्टरला दया आली. डॉक्टरच्या गळ्यामध्ये माळ होती. डॉक्टरसुद्धा धावपळत त्या बाबाकडे गेला. ओ बाबा, बाबा ऐका ना प्लीज, तुम्ही माझ्या आजोबासारखे, माझी विनंती तुम्हाला, रडू नका हो. यातले 2-4 लाख 5-6 लाख रुपये मी तुम्हाला कमी करतो, फक्त तुम्ही रडू नका. गळ्यामध्ये माळ दिसते, तुम्ही वारकरी, फक्त रडू नका. ते म्हातारं सांगू लागलं, डॉक्टर 50 एकर जमीन आहे माझ्याकडं, वार्षिक उत्पन्न माझं 2 ते 3 कोटी रुपयाचं आहे. तू अजून जरी 50 लाख रुपये बिल मागितलं असतं तरी मी बिल दिलं असतं. मग त्या बिलाकडे पाहून रडता का? त्यावेळेस रडता रडता ते म्हातारं डॉक्टरला सांगत होतं, डॉक्टर 4 तास आयुष्यामध्ये तुम्ही माझं शरीर सांभाळलं, तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तुम्ही 21 लाख रुपये काढलं. 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, अजून 1 रुपया मेंटेनन्स घेतलं नाही. याचं दुःख माझ्या जीवनामध्ये. कधीतरी याचा विचार करा. ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला आणि मला जन्माला घातले याचा कधीतरी विचार करत जा. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण, जगजीवन जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गायन गुण तयाचे, जोया भिवरेच्या तिरी, कट धरोनिया करी पाऊले, समची चारी साजरी, अंतरी धरोनी राहेन. ऐका ना दादा, ज्या विश्व मालकाने तुम्हाला विश्वामध्ये जन्माला घातलंय
त्या विश्वमालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी करा रे बापानो साधन हरीचे जनी करणीचे करू नका येणे नो हे जन्म यमाची यातना ऐशी या साधना करा काही लागोनी पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा देवाचं चिंतन केलंय भगवंताचं चिंतन केलं आणि माणूस वायाला गेला असं अजिबात नाही नाम घेता वाया गेला ऐसा कोणी गेला बसणारे मायबाप थोडं व्यवस्थित कीर्तन ऐका माझं पेढा हसत हसत खा पेढा गोड आहे पेढा झोपीत खा पेढा गोड आहे पेढा रडत रडत जरी खाल्ला तर पेढा कसा जे गोड आहे तसं तुम्ही देवाचं चिंतन कोणत्याही भावनेनं करा काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी अहो कुठं जाण्याची गरज नाही न लगती साय असं जावे मनांतर सुखे येतो घरा नाथ बाबा सांगतात न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती मायबाप जगद्गुरु तुकोबरासारख्या महात्म्याने तुमच्या आणि माझ्या पाया पडाव एवढ्या लायकीचे लोक तुम्ही नाही मी सुद्धा नाहीये जगद्गुरु तुकोबरासारख्या महात्म्याने तुमच्या आणि माझे पाया पडाव एवढे चांगले पाय तुमचे नाही माझे तर अजिबात नाही अरे आपल्या बायका आपल्या पाया पडत नाही तुकोबराने कसं महाराज किती मोठं अंतकरण असेल तुकोबरायचं विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना दान इतुले द्या मजदिना तुकोबरा भीक मागताय तुमच्या समोर हे बाबानो मला दान इतुले द्या मजदिना म्हणे तुके या बंधू राम म्हणा राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ गाला मुळ बंदी सांडा वाहू घ्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंदी गा हरी भजना विन काळ घालवून कोरे दुरीच्या सापा भिवुनी बापा बेटी नाही जीवा शिवा अंतरीचा ज्ञान दिवा मालवून कोरे हरिभजना बिन काळ घालवून कोरे एक क्षण सुद्धा देवाच्या चिंतना विना वाया नका घालू आणि ज्या तुम्ही तंद्रीत जगत आहात लोकांना वाटतं मी म्हणजे खूप मोठा काही माणूस आहे काही लोक तर म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर आमच्या सोनपेठ तालुक्यातलं राजकारण संपल तू मरून बघ ना एकदा असा गोड गैरसमज आहे तुम्हाला वाटतं तुम्ही सप्ताह करता तुम्हाला वाटतं तुम्ही जिल्हा चालवता कोण जिल्हा चालवतंय हे पूर्वीचे म्हातारे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारताचं कसूल काय झालं भारताचं काहीच नाही झालं इंदिरा गांधी गेली तर सोनिया गांधी आलीच ना का भारत बंद पडला का सोनिया गांधी गेले मोदी साहेब येणार उद्या तेही जाणार आहे कोणीतरी येणार आहे ज्याच्यात नित्य बदल होतो जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात अरे तुमची माझी अवकातच काय आहे 2 वर्ष बिना देवाची जगणारी जात आपली माणसाचं उचून काय राहणार आहे महाराज म्हणून तुम्ही ज्या तंद्रीत जगतात एक तर परवा दिवशी मला म्हणे महाराज फेसबुकवर आपण खूप फेमस आहे आपले 5,000 फॉलोअर्स आहे म्हणे हां अरे 5,000 फॉलोअर्स म्हणजे एका गावची लोकसंख्या आहे ती ज्या मायमाऊलीला भारतरत्न पुरस्कार होता त्या मायमाऊलीचं नाव आहे लता मंगेशकर 50,000 गाणे गायले असेल तिनं वयाच्या 98 वर्षी त्या मायमाऊलीने शेवटचा श्वास घेतला ती मायमाऊली त्याविषयी मी परवा दिवशी यूट्यूबवर त्यांचे शेवटचे काही क्षण पाहिले बोलताना त्यांनी सांगितलं एक काळ असा होता म्हणे मला जर कुठं कार्यक्रमाला जायचं असेल माझं जर कुठं भजन असेल माझं जर कुठं प्रोग्राम असेल तर 4 महिला माझ्या केस विंचरण्यासाठी होत्या म्हणे आज माझं नशीब एवढं खराब आहे की माझ्या डोक्याला केसच देवाण ठेवले नाही म्हणे एक काळ असा होता की माझं स्वतःचं विमान होतं म्हणे मला ह्या देशातून त्या देशात जायचं असेल तर स्वतःचं विमान होतं आज माझं नशीब एवढं खराब आहे की मला फक्त या चेअरवरून 3ऱ्या चेअरवर बसवतात आणि या रूममधून त्या रूममध्ये नेतात एक काळ माझ्या जीवनामध्ये असा होता की मी जर 7 स्टार हॉटेलला गेले तर की एवढे पदार्थ माझ्या समोर असायचे की त्या पदार्थाचे नावही माहीत नसायचे 200-200 400-400 पदार्थ हॉटेलीत माझ्या समोर राहायचे आज माझं जीवन एवढं खराब आहे की मला फक्त 2 टाइम सकाळी 2 गोळ्या खावं लागतात आणि संध्याकाळी 2 गोळ्या खावं लागतात बसणारे मंडळी लता मंगेशकर गेल्यानंतर फक्त 1 दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं तुमचं माझं स्टेटसच काय लोक स्टेटस ठेवायला इथून सुरुवात आहे आपल्याला कोण विचारतंय महाराज म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे मी नेहमी कीर्तनातून सांगतोय एक घमिंडी माणूस पैशाच्या मताने मातलेला माणूस स्मशानभूमीतून चालला होता आणि त्याच्या पायाला एक हाडूक टोचलं आणि ते हाडूक त्याला बोलत होतं ए वेड्या एक दिन निकले सैर करणे मन में काही अरमान थे काय म्हणलं ते हाडूक त्याला लक्ष देऊन ऐका
एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. तू जेवढ्या वजनात फिरतो ना, मी सुद्धा दिवसातून 4-4 खाद्या घालायचो, माझी सुद्धा माती झालेली. म्हणून एरते माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. मग बसणाऱ्या मंडळीने फक्त देवाचं चिंतन करा, वेळ नका वाया घालू महाराज. वेळ निघून गेल्यानंतर महाराज सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म माया, नाही तरी गेला जन्म माया, करता बरोबरी दुरावसी दूरी, करता बरोबरी दुरावसी दूरी. हे नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दोरावसी दोरी, करिता बरोबरी दोरावसी दोरी. दुरावसी दूरी. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. मायबाप, गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जायचा, गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे महाराज. जीवनामध्ये असं काहीतरी करा रे बाळांनो, की तुमचा आदर्श सगळ्या समाजाने घेतला पाहिजेत. 2-4 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी खेड तालुक्यात चास कमान म्हणून गाव आहे, त्या गावाला मी कीर्तनाला गेलो होतो. तिथल्या अर्ध्या लोकांची इच्छा होती जत्रेनिमित्त तमाशा ठेवायचा, आणि तरुणांची इच्छा होती कीर्तन ठेवायची. म्हातारे लोक म्हणायचे की तमाशा ठेवायचा, आणि तरुण म्हणायचे कीर्तन ठेवायचे. म्हातारे म्हणायचे गौतमी पाटलाल बोलवायचं, आणि तरुण म्हणायचे पुरुषोत्तम पाटलाल बोलवायचं. वाद सुरू झाला महाराज. मी कीर्तनाला तिथं गेलो, आणि कीर्तनाला गेल्यानंतर मी त्या सर्व गावकऱ्यांना एकत्रित केलं आणि त्यांना आश्वासन दिलं. म्हणलं, हे बघा, तुम्ही जर तुमच्या गावाची तमाशाची पद्धत बंद करत असाल, आणि तुम्ही जर जीवनभर तुमच्या यात्रेनिमित्त कीर्तन ठेवत असाल, तर मी नारदाच्या गादीहून पांडुरंगाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुमची यात्रा चालू आहे तोपर्यंत मी कीर्तन फुकट करेल महाराज. अख्खं गाव. अरे जीवनामध्ये असं काहीतरी कार्य करा की तुमच्या कार्याची दखल समाजाने घेतली पाहिजेत महाराज. सिंधुताई सपकाळ अनाथाची माय होती, गरीब घराण्यातून जन्माला आली होती, पण त्या मायने जीवनामध्ये असं ध्येय गाठलं, एवढं सुंदर काम केलं की महाराज भारत देशाने त्या मायमाऊलीच्या कार्याची दखल घेतली आणि पद्मश्री पुरस्कार त्या मायमाऊलीला भेटलाय. लक्ष देऊन ऐका, परत परत जन्म नाहीये, एकदाच आहे तुम्हाला. लाईफ इज नॉट वन्स मोर, एकदाच मिळणार आहे. त्या लाईफमध्ये जीवनामध्ये असं काम करा, असं काम करा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजेत. महाराज सांगतात, एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. जसं तुम्हाला आणि मला संसाराचं पिसं लागलं तसं परमार्थाचं पिसं जीवनामध्ये लावा. अभंगाचं अविनाश करी आपुलिया ऐसे, 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 लवी मन पीसे गोविंदाचे, लवी मन पीसे गोविंदाचे, एरती माईके दुःखाची जनती, एरती माईके दुःखाची जनती, हे एरती माईके दुःखाची जनती, एरती माईके